पिरियडच्या वेळेला पेन असणं हे नॉर्मल आहे. एखाद दोन गोळ्या घेतल्या, एखाद 2 दिवस गोळ्या घेतल्या की दॅट्स ऑल व्हॉट यू शुड बी डुईंग. पण ह्या सगळ्यामध्ये बऱ्याच सिरियस इश्यूजचं डायग्नोसिस व्हायला वेळ लागतो. थोडक्यात तुला उदाहरण देतो. सिव्हिअर पिरियड पेन म्हणून ती मुलगी माझ्याकडे आली. तिला मी पहिला प्रश्न विचारला की काय ग, केव्हापासून तुझ्या पोटात दुखते? नाही, जशी पाळी येते तसं माझ्या पोटात दुखतंच. मग तिला विचारलं मी की बा ह्याच्या आधी तू कधी उपचार घेतलेस का याच्यावरती? ती म्हणली की नाही सर, मला नेहमीच वाटलं की पिरियड पेन हे नॉर्मल आहे. आईने मला सांगितलं की हे नॉर्मल आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा नोकरीला लागले त्यावेळेला आजूबाजूच्या मुलींबरोबर जेव्हा आपण गप्पा मारतो तेव्हा त्याही म्हणा हो माझ्याही पोटात थोडंसं दुखतं. सो आय वॉज ऑलवेज अंडर द इम्प्रेशन की हे नॉर्मल आहे. पण जेव्हा हे मला सहनच होईन असं झालंय त्यावेळेला मी आज तुमच्याकडे आली. मग आम्ही त्यांच्या तपासण्या करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की तिचा डाव्या बाजूचं युरेटर जे होतं ते किंक झालेलं होतं आणि त्याच्यामुळे तिच्या लेफ्ट साईडच्या किडनीला सूज आलेली होती. वी हॅड शॉकिंग रिझल्ट्स की तिचं 40%च त्या बाजूची किडनी फंक्शनल होती. आता ही 40% फंक्शनॅलिटी जी आली ती काय एका दिवसामध्ये आलेली नाही. इट टूक फ्यू मंथ्स ऑर इयर्स टू दॅट स्टेज टू कम. जेव्हा तुला पाळी यायला लागली तेव्हापासून पिरियड पेन होता. आधीच जर आली असतं तर कदाचित जे 40% किडनी फंक्शन राहिलं आहे ते 80%लाच मी त्याच्यावरती इलाज करू शकलो असतो.